कोविड पिरियडमध्ये जो लॉकडाऊन होता त्या टायमाला तुम्ही गणपती महोत्सव कशा पद्धतीने केला? कोविड पिरियडची ज्यावेळी पहिली महामारी आली, पहिला दिवस होता लॉकडाऊनचा 22 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान 2020 साली जे लॉकडाऊन झालं. त्यानंतर 6 महिन्यानंतर प्रत्येकाला वाटलं होतं की लॉकडाऊन निघून जाईल, मग महामारीची पहिली जी लाट होती ती निघून जाईल. पण त्या पण असं ठरवलं होतं म्हणजे गणपती गणेशोत्सव तरी खंडित नाही करायचा. मग आपण आमच्या मंडळाच्या तिथे नवनाथ महाराजांचं जे मंदिर आहे म्हणजे त्यांचा गाभारा आहे एकाच्या घरामध्ये, आपलं विकास पाटील आहे त्यांच्या घरामध्ये नवनाथ महाराजांच्या गाभाऱ्यात आपण पांढऱ्या स्वरूपाची मूर्ती पहिली प्लेस्टर ऑफ पॅरिसची आणून बसवली. गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे ही लोकभावनेतली संकल्पना होती, म्हणजे प्रत्येक भक्ताची संकल्पना होती. मग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काही निर्बंध दिले होते. मग त्या मोजक्या मंडळातच आपल्याला मोजके मंडळच होते की त्यांना परमिशन भेटली होती. त्यातील प्लस पॉईंट असा होता की आपलं मंडळ 2000 किंवा 9 नंतरच म्हणजे 9व्या वर्षापासूनच म्हणजे 2013 नंतरच आपण ट्रस्टमध्ये हे करून घेतलं. रजिस्टर न करता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ट्रस्टमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. त्यामुळे आपल्याला परमिशन भेटताना थोडा त्रास नाही झाला. मोजक्याच मंडळांना, ज्या मंडळांना एक 40-50 असतील किंवा जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या ज्या मंडळांना परमिशन भेटली होती त्या मंडळामधलं आपलं एक मंडळ होतं. किल्ल्यांमध्ये पण 2 प्रकार येतात. म्हणजे आम्ही लहानपणी असताना एक घरगुती किल्ला असायचा आणि एक मंडळाचा किल्ला असायचा. घरगुती किल्ला कसा असायचा, महाराज वर असायचे, साईडला तानाजी आणि बाजीराव प्रभू देशपांडे, खाली मावळे, एक सिंहाची गुफा असायची, एक वाघाची गुफा असायची, पायथ्याशी एक छोटंसं शेत केलेलं असायचं. एक लहान मुलांचं मनोरंजन व त्यांचा इतिहासाचं जोड हे देखील एक उभून होतं यातनं. शिवसाम्राज्य किल्ला महोत्सव याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम शिवसाम्राज्य किल्ला महोत्सव हा 2021 पासून सुरू झाला. 2021 पासून सुरू झाला ना, मी आता तेच सांगितलं की जी आमच्या वाळवा तालुक्यात म्हणा किंवा आमच्या परिसरामध्ये जे काही मोठे उद्योजक होते म्हणजे जेणेकरून जे 40-50 वर्ष जे नावामध्ये उद्योजक आहेत 40-50-60 वर्ष, तर त्यांना आम्ही स्पॉन्सरशिप किल्ला मंडळामध्ये ठरवली. म्हणजे जेव्हा स्पॉन्सरशिप आपण करूया त्यांना सांगायला खूप आनंद वाटेल की पश्चिम महाराष्ट्रातील पहिले रजिस्टर किल्ला मंडळ म्हणून आम्ही भाग्याला चालू केलं. आणि त्यातून आमचे कार्यक्रम म्हणजे आम्ही स्पॉन्सरशिपचा म्हणा किंवा किल्ला स्पर्धा ज्या भरवलेल्या त्या किल्ला स्पर्धामध्ये आमचे 2-4 युवक म्हणा किंवा जे मेन प्रमुख युवक त्यामध्ये आम्ही होते की त्यामध्ये बाबा किल्ला कसा असावा, त्याची रचना कशी असावी किंवा किल्ल्यामध्ये कशा पद्धतीने ऐतिहासिक किंवा पर्यावरणपूरक काही गोष्टी वापरल्या याचा उल्लेख आम्ही करत, म्हणजे ॲक्च्युली ऐतिहासिक जुन्या काळात कशा पद्धतीने किल्ले होते, त्यावेळी कुठले केमिकल काय वापरलेले नव्हते, पूर्ण रासायनिक पद्धतीने किल्ला केला. जेणेकरून आता जे किल्ला बांधतात मुलं तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर करतात. परत दुसरी गोष्ट प्लॅस्टिक म्हणा, रंग म्हणा किंवा अशा पद्धतीनं वापर करतात वेगवेगळे. किंवा बुरुज जे असतात ते साधारणतः असे थर्माकोलचे किंवा प्लास्टिक आकार लावून तेव्हा कलर देतात. तर माती आणि दगड ह्यामध्ये जो किल्ला बांधला जातो तर तो कशा रीतीने ऐतिहासिक दिसेल या उद्देशाने आम्ही ती स्पर्धेमध्ये लक्ष वेधत गेलो सर्व किल्ल्यांचे. आणि त्यातून आम्हाला शिकायला मिळालं की किल्ला कशा पद्धतीने पाहिजे, पूर्ण ऐतिहासिक, पूर्ण दगड मातीचा किल्ला असावा. त्यातून आम्हाला चांगल्या चांगल्या संकल्पना शिकायला मिळाल्या. आणि तिथून आमचा 2021 म्हणजे 14 नोव्हेंबर 2021 हा बालदिन आहे. लहान बालकांचाच मंडळ आणि लहान बालकांनी बनवलेला किल्ला ही अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे की लहान बालकांनाच खूप आनंद, मोठ्यांपेक्षा लहान मुलांना किल्ला बांधायला खूप आवडतं. का तर तेच हट्ट करतात, आपण किल्ला बांधूया, दिवा आले की किल्ला बांधूया चला, दगड माती गोळा करायला जातात, विटा माती आणायला जातात. अशी मुलांना एक हौस असते किंवा ती करायचंच किल्ला, बाबा महाराजांचा किल्ला आपण असा दिमागदार बनवायचा. नक्कीच अशी लहान मुलांना खूप आशा असते किंवा त्याची आस लागलेली असते दिवाळीच्या सुट्टीमध्ये. आणि त्यानंतर मग आमचा 14 नोव्हेंबर 2021 नंतरचा कार्यक्रम खूप दिमागदारपणे झाला. किल्ला महोत्सवाची सामाजिक गरज असं देखील आहे लहान मुलांसाठी की आपण वाचतो छत्रपती श्री शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत, पण ते एक फादर ऑफ इंडियन नेव्ही त्यांना का म्हणतात हे आपल्याला सिंधुदुर्ग बघितल्यानंतर कळतं. त्यामुळे हे जे लहान मुलांवर मंडळाची छाप पडते किल्ले महोत्सवाच्या मंडळातनं, त्याच्यातून त्यांनी इतिहास फार शिकायला. नाथपंथीय वर्ष याबद्दल फार ऐकले, खूप उत्सुकता आहे याबद्दल जाणून घेण्याची. नाथपंथीय वर्ष म्हणजे आमच्या मंडळाला जे नाव आहे नवनाथ कला क्रीडा युवक सांस्कृतिक मंडळ म्हणजे नवनाथ ट्रस्ट, जे नवनाथ नाव आहे ते 9 या गोष्टीवरून आहे. म्हणजे मंडळाची स्थापना झालेली होती ती 6/9
म्हणजे 6 सप्टेंबर 2006 साली त्यावेळी जे नवनाथ नाव ठेवलं होतं त्याचा म्हणजे दुसरा टप्पा येईल, म्हणजे 1 वर्षापासून 9 वर्षावर जे येईल तेव्हा पहिलं नागपंथीय वर्ष आपण साजरं करायचं असं आम्ही ठरवलं होतं. म्हणजे ते 2000 साली ज्यावेळी मूर्तीचं विसर्जन झालं त्यावेळीचा गणपती झाला त्या वर्षातला, त्या वर्षातील गणपती झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरपासून प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन, कारण त्या वर्षी मी स्वतः 10वी पासआउटून 11वीला कॉलेजला गेलो होतो आणि बाकीची बरीचशीच मंडळी 1-2-3 मंडळी जे जरा म्हणजे आमच्यापेक्षा वयाने थोडे मोठे ते स्वतःचा कोणी व्यवसाय करत होतं की कोणी नोकरी करत होतं, असे एक 5 ते 6 लोक होते. मग त्या वर्षी नागपंथीय वर्ष साजरं करणं म्हणजे भरपूर मोठा खर्च होता, सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागणार होतं, नवनाथांच्या रूपातली मूर्ती आणायची होती. त्यासाठी आम्ही 2013ला जो गणपती झाला त्याच्या प्रत्येक महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक मिटिंग घेत होतो प्रत्येक कार्यकर्त्यांची, लहान असेल लहानापासून मोठ्यापर्यंत आणि जे ज्येष्ठ असतील त्यांना सांगून. मग त्या मिटिंगमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला असं ठरवलं होतं की मिनिमम सभासद वर्गणी त्यावेळी आम्ही 2400 रुपये काढली होती त्यावेळी 2014 साली प्रत्येकी. त्यामध्येही बरेचसेच कार्यकर्ते असे होते की ते 8वी 9वी 10वी 14वी 15वी, मी स्वतः 10वीला असल्यामुळे प्रत्येक महिन्याला 200 रुपये काढायचं ठरलं होतं. त्या पद्धतीनं आपण नागपंथीय वर्षावेळी 2400 हिशोबाने वर्गणी काढली. प्रथम आपण जे नागपंथीय वर्ष केलं ते नाथांच्या रूपातली मूर्ती असावी, म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या रूपातली मूर्ती असावी. त्यासाठी आम्ही फर्स्ट टाइमच मूर्तीची संकल्पना कोल्हापुरातून घ्यायची ठरली. कोल्हापुरात आम्ही म्हणजे सर्व कार्यकर्ते, म्हणजे आमच्यापेक्षा थोडे मोठे कार्यकर्ते कोल्हापूरला गेले, त्यांच्यासोबत आम्हीही गेलो. त्या वर्षी मच्छिंद्रनाथांच्या रूपातली मूर्ती घ्यायची होती म्हणून आम्ही कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्ये चावा चौकातून बापट कॅम्पला गेले की त्या ठिकाणी फिरलो. त्या दिवशी आम्हाला सुखदेव माझगावकर हे कोल्हापूरला बापट कॅम्पमध्ये त्यावेळी मोठ्या मूर्त्या बनवत होते, तेही रूपातल्या मूर्त्या. मग त्यांच्याकडे आम्ही त्या वर्षी मूर्ती बुक केली, ती मूर्ती बुक केली. त्या वर्षी मूर्तीचं आगमन केलं. त्यानंतर 9 दिवस प्रत्येक गोष्टीची आम्ही कार्यक्रमाची एक नियोजनबद्धता केली होती. त्या वर्षी प्लस आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं. प्लस त्या वर्षी 2014ला माळीनगावला रायगडला जे डोंगराखाली गाव पूर्ण गेले त्या गोष्टीसाठी आम्ही रिलीफ फंड दिला होता. तो रिलीफ फंड दिला होता. इतिहासात पहिल्यांदाच आम्ही असा एक महाप्रसाद केला होता की जेवून झाल्यानंतर पूर्ण एरियाला वाटला जाईल असा महाप्रसाद केला होता. तो म्हणजे गव्हाची आणि गुळाची खीर असते, ती ऍक्च्युली खीर बनवली होती. ते जे गुळ बनवतात ना काईलमध्ये, त्यामुळे त्या काईलमध्ये खीर बनवली होती. नागपंथीय वर्ष आपलं हे संपन्न झालं. पण त्या नागपंथीय वर्षे संपन्न झाले त्याच्या पण आधी म्हणजे त्या वर्षी किंवा 2013 साली एक संकल्पना मांडली होती की आरतीचा मान प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक एरियातल्या शास्त्री नगर असेल, विनायक नगर असेल किंवा आणि कोणतेही नगर आजूबाजूला असेल त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या गल्लीतील प्रत्येक व्यक्तीला मान भेटला पाहिजे होता. मग त्या संकल्पनेनुसार आम्ही प्रत्येक दिवसाची लिस्ट काढली होती की प्रत्येक पहिल्या दिवशी आम्ही प्रत्येक वर्षी ज्या दिवसापासून मंडळ चालू झाले त्या दिवसापासून मंडळ चालू झाले पहिली आरती आपले एरियाचे म्हणजे नगरसेवक असतील किंवा सामाजिक कार्य प्रत्येक कुटुंबाशी जे रिलेटेड आपले संलग्न असलेले आपले नगरसेवक संजय कोरे यांना, हे आत्ताही 20 वर्षापर्यंत पहिली आरती त्यांनाच देत आलोय आपण. मग त्यांची आरती झाल्यानंतर सकाळी त्यांची आगमनाची आरती झाल्यानंतर आपण संध्याकाळी ज्या आरत्या होतात त्या आरत्या आपण प्रत्येक कुटुंबाला भेटावे ह्या हिशोबाने एक म्हणजे प्रेझेंटेशन तयार केलं होतं की SOP तयार केली होती की प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आरती सांगायला आमचा आरतीचा मानकरी जाईल त्या आरती मानकऱ्याला सांगायला जाईल आमचा आरतीचा प्रमुख, त्यावेळी पत्रिका स्वरूपात आपली लग्नाची पत्रिका देतो आपण टोपी घालून. त्या पद्धतीत आम्ही प्रत्येक गोष्टीचं म्हणजे त्या व्यक्तीचं स्त्री व का सौ असेल त्या व्यक्तीचं नाव टाकून आम्ही पत्रिका देत होती. ती संकल्पना अजूनही चालू आहे. अजूनही त्या गोष्टीतल्या म्हणजे ज्या झेरॉक्स रूपातल्या पत्रिका असतील, नाही कलर रूपातल्या असतील, पण त्या झेरॉक्स रूपातल्या पत्रिका अजूनही आमच्या मंडळाकडे आहेत.